चला तर नाणेफेकीचा कौल नुकताच आदरणीय विराजजी बेटा यांच्या शुभ हस्ते झाला ना. नाणेफेकीचा कौल झालाय आणि त्याचा निर्णय लागला तो यशार्थ सुपर किंग्स. खरं तर सुनीलला विचारायचं होतं की काय निर्णय झाला किंवा यशार्थ हितेशला विचारायचं की त्यांनी काय निर्णय घेतलाय. अर्थातच क्षेत्ररक्षणाचा निर्णय झाला असेल तर किंजल ज्योत रायडर्सला कुठपर्यंत अडवण्याचा प्रयत्न ते करतील. कारण कालच्या आणि आजच्या या दोन्ही संघांना प्रिश पॅन्थरनं हरवलं होतं. म्हणजेच प्रिश पॅन्थर या दोघांवरती भारी वरचढ ठरला होता. बघायचं आज हे दोन्ही संघ हरलेले आहेत, एक सामना गमावलाय. त्यामुळे त्यांना खूप मोठी गरज असणार आहे हा सामना जिंकण्याची. अर्थात कोणीतरी एकच जिंकेल पण तो जिंकणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मी वारंवार सातत्यानं म्हणतोय की मोरिया वॉरियर्स प्रिश पॅन्थरने 2-2 सामने जिंकून 4-4 अंक तालिकांमध्ये 4-4 पॉईंट्स मिळवून मजबूत ठिकाणी उभे आहेत ते. त्यामुळे ह्यांचा हा दुसराच सामना आहे, एक सामना गमावला आहे. त्यामुळे हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकायचा हा मानस नक्कीच त्यांच्या दोघांच्या मनात असेल. किंवा सुनील असो आयकॉन खेळाडू किंवा हितेश असो आयकॉन खेळाडू यांच्या मनात असेल. पंच म्हणून आपण बघत असाल आदरणीय श्री शिवराम मोहिते सर आणि त्यांच्या समवेत प्रसाद राजाध्यक्ष सर, 2 तटस्थ पंच आणि तिसरा अंपायर अर्थात तिसरा पंचांचा कार्यभार सांभाळतील सचिन सावंत सर. तर आजच्या दिवसातली पहिली लढत अगदी काही क्षणातच दोघांनाही अत्यंत महत्त्वाची लढत आहे. दोघांनाही ही करो या मरोची स्थिती आहे. कारण या स्पर्धेत टिकून राहायचं असेल, एक सामना दोघांनी गमावलाय. त्यामुळे त्याच त्वेषानं त्याच जोशानं हे दोन्ही संघ उतरताना दिसतील. सुनील म्हात्रे आज त्याची बॅट तळपली पाहिजेच, कारण त्याच्यावर एक मोठी जबाबदारी असणार आहे. हेतूही काल चाचपडत होता थोडासा का होईना. त्याची बॅटिंग ज्या पद्धतीची ते दोघी फलंदाजी करतात, अर्थात लोकल टीमामध्ये अर्थात त्यांच्या संघांमध्ये सुनील खेळतो राजनदीप संघामध्ये, तर हितू खेळतो गोल्डन मध्ये खेळतो ना दिसतो. त्यामुळे त्याची खेळ आपण अनेक वेळा जेव्हा त्यांच्या संघाचा खेळ असतो अर्थात स्पर्धेचा ते भाग असतात तेव्हा चांगली खेळी होताना दिसते बघतो. पण इथे मात्र संघ वेगळा आहे, प्रतिस्पर्धी वेगळा आहे. खेळपट्टी थोडीशी कालच्या मनानं आज अपेक्षा करूया की आज थोडी टणक झाली असेल. काल थोडीशी मौसूत जाणवत होती असे बरेच जणांचं म्हणणं होतं. त्यामुळे आज धावसंख्येला आटोपता येईल का, आकार येईल का. काल तब्बल 92 धावांचा उच्चांक झाला होता. 30 चेंडूत प्रिश पॅन्थरचा. त्यामुळे कदाचित आज तितका होईल की नाही सांगता येत नाही, पण शक्यता आहे, शक्यता नाकारता येत नाही. कारण दोन्ही तुल्यबळ मजबूत संघ आहेत आणि त्याच शिस्तप्रिय लाईनमध्ये पदार्पण करताना नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर यशार्थ सुपर किंग मैदानाचा ताबा घेताना. चला दोन्ही संघाच्या संघनायक नोंद घ्या. तुमचा राखीव खेळाडू इकडे पाठवा, राखीव खेळाडू इकडे पाठवा लगोलग लगेचच. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे तुमचा राखीव खेळाडू इकडे पाठवा. येणं आवश्यक आहे. आलाय कोण? यशार्थ आलाय, धन्यवाद. ये तुझं स्वागत आहे. किंजल ज्योत रायडर तुमचा एखादा राखीव खेळाडू पाठवा. राकेश भाई सुनील आपला राखीव खेळाडू इकडे पाठवा, ऑफिशियली पाठवा, जेणेकरून जो 12वा खेळाडू असेल त्याला लगेच उतरता येईल. जर काय समजा पुढे मागे काही अपघात झाला, एखादी इजा झाली तर त्याला लगेच उतरता येतं 12व्या खेळाडूला, ज्याची नोंद इथं आमच्यापर्यंत ठेवता येतं. यश आलाय 12वा खेळाडू म्हणून. यशार्थ सुपर किंगच्या माध्यमातून यश तुझं स्वागत. तर किंजल ज्योत रायडरच्याकडून महेश येताना दिसतोय 12वा खेळाडू. महेश तुमचंही स्वागत, या आपण लवकर. आणि सुरू होणार आहे एक मस्त लज्जतदार रंगतदार कोपरखेरणा प्रीमियर लीग 2026च्या या दुसऱ्या दिवसातला पहिला सामना. दोन्ही संघांसाठी अत्यंत जिकरीची महत्त्वाची लढत जिंकण्यासाठी
अत्यंत प्रयत्नशील असणार हे दोन्ही संघ आज एकमेकांसमोर पहिल्याच क्षणाला उभे ठाकलेले आहेत. तर माझ्या साथीला माझ्या सोबतीला लेखनिक म्हणून अर्थात स्कोरर म्हणून वैभव पाटील आहे. जोर वैभव, तुझंही स्वागत. आजच्या दिवसातली ही पहिली लढत KKPL 2026 आदरणीय महेशभाई पाटील यांच्या अखत्यारीतली आयोजनातली ही जबरदस्त स्पर्धा. पंच म्हणून आपण बघत असाल स्ट्राईक कडे आहेत ते सध्या शिवराम वैती सर, तर नॉन स्ट्राईक कडे सध्या ऍक्टिव्हली काम पाहतील प्रसाद राजाध्यक्ष सर, तर तिसरे पंच म्हणून आमच्या सोबत असतील सचिन सावंत सर. सुनील स्ट्राईक पकडतोय तर नॉन स्ट्राईक पकडतोय सागर. अर्थातच पहिला गोलंदाज अजय, हा डावखुरा गोलंदाज. या सर प्लीज, हा इशारा येतोय पंचांकरवी. पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन निघणार आहे अजय. पहिला चेंडू हो फटकावलाय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक, मिड ऑन क्षेत्ररक्षक हजर आहे. एकही धाव नाहीये. शुभारंभ झाले मस्त. आता मात्र धावसंख्येला सुरुवात करावीच लागेल, कारण प्रत्येक धाव महत्वाची आहे. मी सातत्यानं म्हणतोय प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. त्याप्रमाणे सुनीलला बांधून ठेवणं आवश्यक आहे. अजयने सुरुवात चांगली केली आहे. पुन्हा एकदा राईट राऊंड विकेट, लेफ्ट राऊंड विकेट. ओ मस्त सुंदर चकमा चेंडू, फसवा चेंडू. बघा अजयच्या चेंडूमध्ये गती नसते, पण लाईन आणि लेंथ व्हेरिएशन मात्र अचूक टप्पा नक्कीच असतो. अगदी 5-6 पावलांचा अगदी छोटासा रन घेऊन अजय मात्र खांद्याने आणि मनगटाने चेंडू फेकत असतो. तिसरा चेंडू घेऊन अजय पुन्हा एकदा लेफ्ट राऊंड विकेट. लागला लागला, एक कडा, मोठा कडा लागला चेंडू फळीचा आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. आणि इथे मात्र खंदा फलंदाज सुनील, जो सातत्यानं थोड्याशा बॅट पॅच मधून जातोय, तो पुन्हा एकदा या सामन्यामध्ये बॅट पॅच मधून जातोय. चेंडू झाले 3, धावसंख्या 0 1 बाद 0-0-0.
मोठी जबाबदारी असणार आहे आज ओमीला. मात्र टिकायचंय, राहायचंय, थांबायचंय कुठल्याही परिस्थितीत. बरेच चेंडू बाकी आहेत. हा शेवटचा चेंडू असेल अजयच्या पहिल्या षटकातला. ओ मस्त मस्त मनगटाचा वापर, सरळ फ्लिक केलाय, हलक्यात ढकलून दिलाय, हितेश येतोय काऊ कॉर्नर वरून. धाव प्रलंबित करेपर्यंत, थोपवीत पर्यंत एक धाव मात्र पूर्णत्वाला जाते. कशी बशी एक धाव झाली. एकंदरीत काय तर पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या नाजूक अवस्थेत 2-2 वर पहिल्या षटकाच्या समाप्ती नंतर. मॅडे रविराज, शुक्रिया, धन्यवाद, आभार. तो पहली बार सभी का मैं स्वागत करता हूं इस KKPL 2026 की इस पर्व में. आदरणीय महेश पाटिल जी का यहां पर बेहतरीन और शानदार आयोजन. इस आयोजन का आज का दूसरा दिन और दूसरे दिन का ये पहला मुकाबला घटित होता हुआ. हालांकि टॉस इशारत सुपर किंग ने जीता और पहले गेंदबाजी का निर्णय लिया. फलस्वरूप अच्छी निर्णय, अजय की गेंदबाजी हुई थी. 2 गेंदे, 2 रन्स, 2 विकेट, शानदार गेंदबाजी थी. दूसरी ओर की बागडोर संभाल हुए जितेंद्र. तैयार जीतू भाई, पहली गेंद फ्लैट एट फुल टॉस. ओह दिशा दी लेकिन गेंद में तेजी थी, इसके कारण दिशा ने शरीर से जरूर टकराई थी. वहां पर स्टॉट स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद था. दूसरी का प्रयास, 2 रन का इजाफा होता हुआ वहां पर हल्की सी गड़बड़ी हुई थी, वहां पर ढिलाई वहां पर हुई थी. तो इसी कारण बस तेज तर्रार शॉट था. 2 रन का इजाफा, रन संख्या 2 से बढ़कर 4 पर. तो 7 गेंदों के समाप्ति के बाद रन संख्या 2 विकेट खोने के बाद 4 पर. रुककर खेलना होगा, टिककर खेलना होगा, अनिवार्यता है. दूसरी गेंद दूसरे ओवर की, अच्छी गेंद, हो बढ़िया गेंद. हल्का अगर उछाल नहीं होता तो गिल्लियां उठ जाती. अपने आप से नाराज, मंथन करता हुआ ओमकार कि मैंने ये क्या शॉट खेल बैठा था. गलत शॉट नहीं खेला जा सकता. यहां पर बहुत बड़ी भारी कीमत चुकानी होगी क्योंकि 2 बेहतरीन बल्लेबाज आउट हो चुके हैं. टिकना होगा, रुकना होगा. घातक गेंदबाजी हो रही. ये देखिए जल्दबाजी, फिर एक बार जल्दबाजी. लगातार बार मैं सावधान कर रहा हूं, फिर भी गलत शॉट खेल बैठे. बाहरी किनारा जरूर लगा, ऊपरी किनारा लगा. उसका कारण है गेंद हल्की सी ऊंची उठी थी, ऊपरी किनारा जरूर लगा, लेकिन वहां पर चौकन्ने थे विकेटकीपर अजय. क्या झपट्टा लगाकर उस गेंद को रोका था और गेंद को पकड़ा था. और 3 विकेट खोने के बाद रन संख्या केवल 4 पर. बहुत ही खराब यहां पर स्थिति है किंजल ज्योत राइडर्स की. यहाँ पर बहुत नाजुक अवस्था में है. 3 खिलाड़ी जा चुके हैं, बहुत ही बेहतरीन 3 खिलाड़ी जा चुके हैं. सुनील, सागर, ओमी, ओमकार, यानी 3 खिलाड़ियों के खोने के बाद रन संख्या केवल 4 पर. 9 गेंदों की समाप्ति के बाद नए बल्लेबाज आता हुआ राजन देवी टीम से खेलने का भरपूर जिनके पास अनुभव है, अभ्यास है, प्रतीक पाटिल. टिकना होगा भाई की. अगली गेंद, चौथी गेंद, लेफ्ट राइट मोड़ दो विकेट. अच्छी गेंद, उछाली थी गेंद को, नटराजा शॉट खेला, दिशा दी बस स्क्वायर लेग दिशा में, धकेल दिया मिड विकेट दिशा में. तब तक
फील्डर फील्ड कर रहा है, तब तक उस दरमियान 1 रन का इजाफा हो चुका था। चलिए 4 से बड़ी 5 पर पहुंची। जैसे तैसे 10 गेंदों की समाप्ति के बाद 3 बहुमूल्य विकेट गंवाने के बाद रन संख्या है केवल मात्र 5 पर, जो कि यकीनन चाहे वो ओनर राकेश पाटिल हो, सुनील म्हात्रे हो, या फिर जो कि 12वां खिलाड़ी महेश हो, थोड़े हल्के से नंद नाराज जरूर होंगे। ये देखिए, बड़ा शॉट, खराब शॉट, खराब शॉट, खराब शॉट, करे भी तो क्या करे, शॉट खेले भी तो कैसा खेले। ऐसी गेंदबाजी हो रही है कि बस घातक बल्लेबाजी होते होते ठुस हो जाती है, फुस हो जाती है। ऐसे लगता है कि हाँ, ये बल्लेबाज खेलेगा खेलेगा खेलेगा, आउट, खेलेगा खेलेगा आउट। लगातार चारों बल्लेबाजों ने गलत शॉट खेलकर यहां पर अपना विकेट गंवा दिया। तो 4 विकेट खोने के बाद रन संख्या केवल मात्र 5 पर अटके हुए, और हमारे आदरणीय एक हैंडसम बॉय, क्रिकेट के मधुर आवाज के धनी समालोचक आदरणीय विघ्नेश मड़वी जी का आगमन हो चुका है। मैं तहे दिल से उनका स्वागत करता हूं। और स्थिति कहा जाए तो आपको भी आश्चर्य होगा विघ्नेश जी, 5 रन बने हैं, 4 विकेट गिरे हैं और 11 गेंदें समाप्त हो चुकी है। तो बहुत नाजुक अवस्था है किंजल जोध राइडर्स की। करो या मरो की स्थिति हो और इस तरह की बल्लेबाजी हो तो बहुत दुख होता है। हालांकि जोध राइडर्स के राकेश पाटिल जी ओनर हो या फिर सुनील म्हात्रे आइकॉन खिलाड़ी हो, यकीनन अपने आप से नाराज होंगे। दुख भरी बात जरूर है, लेकिन अभी भी क्रिकेट है। क्रिकेट में जब तक कि अंतिम 30वीं गेंद फेंकी नहीं जाती, तब तक नहीं कहा जा सकता कि गलत हो रहा है या कुछ बुरा हो रहा है। नहीं, अच्छा हो सकता है। उम्मीद पर दुनिया कायम। नए बल्लेबाज संदीप आता हुआ 4 विकेट गंवाने के बाद रन संख्या केवल 5 पर। 12वीं गेंद, भाई तैयार, फ्लैटेड, अच्छी गेंद, जोरदार अपील और आउट। क्या बढ़िया गेंदबाजी भाई, वाह। 3 खिलाड़ी आपने भी चटका लिए, तो कुल मिलाकर 5 खिलाड़ी आउट हो चुके हैं। रन संख्या 5 पर कहने के लिए कुछ बचता नहीं है। लेकिन जीतू भाई के बारे में कहना चाहूंगा, 3 रन देकर 3 विकेट चटका है, बेहतरीन गेंदबाजी। उसी तरह अजय ने भी 2 रन देकर 2 विकेट चटका है, बेहतरीन गेंदबाजी। तो कुल मिलाकर 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 5 विकेट खोने के बाद 5 पर। चेंडू उडालाय, चेंडू उडाला, मी म्हटलं होतं चेंडू उडाला आणि बॅटची कडा चाटून गेलाय। ओ करू तर काय करू अशी स्थिती झाली किंजल जोध रायडर्सची। चेंडू मला वाटतं कुठेतरी थांबून येतोय काय, कालच्या मनानं आज काहीतरी वेगळाच अस्तित्व किंवा तिचा स्वभाव जाणून येतोय। आज खेळपट्टीच काहीतरी वेगळी आहे,
काल 92 93 पर्यंतचा मजल गेली होती. आज मात्र जेमतेम पहिल्या सामन्यात 6 धावसंख्या अडकून पडले आणि त्यासाठी 14 चेंडू संपले देखील आहेत आणि 6 फलंदाज बादही झालेले आहेत. नवीन फलंदाज गणेश हाही तितकाच जबरदस्त फलंदाज आहे, पण इथे जबरदस्त हा शब्दच तोकडा पडतोय. काय घातक गोलंदाजी होते. अजयने पहिल्या षटकात फक्त 2 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. इथे मात्र दुसऱ्याच चेंडूवर त्यानं बाद केलाय. 2 चेंडू संपले, तिसरा चेंडू घेऊन जाईल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गणेशासाठी हा चेंडू फटकावलाय चांगला शॉट. ग्राउंड शॉट म्हणजे उत्तम शॉट. 1 धाव मात्र मिळेल. 2ची गरज नाहीये. खूप चेंडू शिल्लक आहेत. घाई गडबड करायची गरज नाहीये. हळूहळू का होईना, संत पद्धतीने का होईना, फक्त चेंडूला बॅट लावायची आहे. फक्त विकेट किपरच्या पर्यंत पोहोचू द्यायचं नाहीये. कट लागेल ज्याला म्हणतो आपण लहानपणी म्हणायचो तसं काहीतरी करावं लागेल. अजय निघणार आहे चौथा चेंडू घेऊन लेफ्ट राऊंड द विकेट प्रतीकसाठी हा चेंडू फटकावलाय. मस्त ग्राउंड शॉट. यस दॅट्स अ बेटर. एक चांगला निर्णय. 1 धाव झाली. 2चा प्रयत्न होईल का? धावची संधी नाही. गणेश पोहोचतोय. गणेश डेंजर एंडला पोहोचतोय. 2 धाव पूर्णत्वाला जातात. बऱ्याच अवधीनंतर हा दुसऱ्याच 2 धावांचा दुक्का मिळतोय. धावसंख्या 9वर पोहोचले. बघा दुहेरी अंकात आता अगदी एका पावलाने पोहोचणार आहे दुहेरी अंकात धावसंख्या. पण त्यासाठी तब्बल 16 चेंडू खावे लागले. 17वा चेंडू घेऊन जाणार आहे अजय, म्हणजेच 5वा चेंडू तिसऱ्या षटकातला प्रतीकसाठी निघतोय. अजय घेऊन हा चेंडू. मस्त ग्राउंड शॉट. यास दॅट्स अ बेटर रणनीती. अच्छी रणनीती. खूप चांगलं रणनीती. 1 धाव मिळेल. चांगली फेकी. ओह मस्त. सूर्याची अप्रतिम फेकी सरळ अजयच्या हातात. एकंदरीत काय तर 17 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या दुहेरी अंकात कशी पोहोचली. 6 बाद 10वर. अजय 18वा चेंडू अर्थात तिसऱ्या षटकातला अंतिम चेंडू घेऊन गणेश म्हात्रेसाठी हा चेंडू फटकावले. दिशा दिली. बास बॅटर मस्त बेटर. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक हजर आहे. 1 धाव झाली. थोडीशी गफलत झाली. 2चा प्रयत्न यशस्वी होईल. होताना दिसतोय. एकंदरीत काय तिसरं षटक जसं तसं संपलंय. या षटकात मात्र 1 गडी बाद करण्यात यश नक्कीच आलं अजयला, पण त्याने मात्र धावा 7 दिल्या. त्यामुळे तिसऱ्या षटकची समाप्ती धावसंख्या 12वर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बाद 12. नाजूक अवस्था आहे, पण काय होईल काय सांगता येत नाही. मी मॅडीला सांगतोय, मॅडी तुझं सुमधुर संगीत लगेच चालू कर. में आपसी तालमेल उनका बहुत ही अच्छा होगा, तो हैंड आई कोऑर्डिनेशन के साथ साथ कॉलिंग भी अच्छा होना अनिवार्य है, प्राप्त है. तो करेंगे क्या करेंगे देखते हैं. हितेश आता हुआ गेंदबाजी का जिम्मा संभालेंगे पहली बार. हालांकि टीम की चौथी गेंदबाजी है. हितेश तैयार, चौथे ओवर की बागडोर संभाले हुए. प्रतीक के लिए धैर्य बनाकर रखना होगा और बहुत ही अगर लूज डिलीवरी आती है
खराब डिलीवरी आती है जो कि संभव है आपके लिए मारना, तब ही मारिए, अन्यथा आप ज्यादा जल्दबाजी की बजाय, ज्यादा लालच के बजाय इक्का दुक्का आराम से गैप ढूंढिए। मक्खन लगाया हुआ मैदान है, आराम से यहां पर दुक्का तिक्का रन मिल जाते हैं। चलिए कोई बात नहीं, तीसरे चौथे ओवर की शुरुआत हितेश द्वारा। तैयार, रडम राउंड विकेट। पहली देखिए छेड़खानी, छेड़खानी, स्ट्रेट ड्राइव। ये बात, ये आपने जो अब अभ्यास किया वो शॉट होना चाहिए था, ना कि स्ट्रेट ड्राइव होना चाहिए था। बाल बाल बचता वहां पर, डॉट बॉल, खाली गेंद। अच्छी शुरुआत हितेश द्वारा। देखिए जब कभी ऐसी गेंद डॉट निकलती तो काफी हद तक मनोबल बढ़ जाता है, अच्छा कॉन्फिडेंस आ जाता है गेंदबाज को। हितेश तैयार प्रतीक के लिए। चौथे ओवर की दूसरी गेंद, लेफ्ट आर्म राउंड विकेट, रन डाउन। ओह अच्छी गेंद बाहर की तरफ काफी जा रही थी, हालांकि अंपायर की तरफ आशा भरी निगाहों से इशारा कर रहे थे कि दीजिए मुझे वाइड दीजिए, हमें एक रन बहाल कीजिए, लेकिन नहीं, जो कि चुस्त तंदुरुस्त पैनी नजर रखे हुए श्री राम वैती सर ने कोई इशारा नहीं किया। डॉट बॉल, खाली गेंद। हितेश तैयार तीसरी गेंद लेकर, चौथे ओवर की राउंड विकेट प्रतीक के लिए। ये गेंद पटकी हुई गेंद, करारा पंच, लेकिन संभव वहां पर फील्डर मौजूद। ओ ओ ओ ओ आया 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 के पील का ये आज के दिन का पहला चौका आया बहुत देर के बाद। 4 रन मड़ी। सूर्या ने जरूर प्रयास तो किया था, लेकिन गेंद में अतिरिक्त उछाल थी कि सूर्या को भान कर गेंद निकल के 4 रनों के लिए। तो चौका आता हुआ, रन संख्या 4 से बड़ी 16 पर। तो ये पहला चौका 20 गेंदों के समाप्ति के बाद 21वीं गेंद पर चौका आता हुआ। देखिए बहुत बड़ी अच्छी गेंदबाजी। चौथी गेंद लेकर तैयार हितेश, बढ़िया गेंद। छेड़खानी छेड़खानी छेड़खानी, यहां पर शॉट अच्छा था, लेकिन गेंद के अतिरिक्त उछाल के कारण बाहरी किनारा लगा और 7वें विकेट का पतन। 7 विकेट खोने के बाद रन संख्या वहीं पर अटकी हुई 7 बाद 16 पर। मैडी और चौथा ओवर तकरीबन तकरीबन 2 कदम दूर समाप्ति की ओर। उसी दरमियान यहां पर नया बल्लेबाज वरुण आता हुआ। 7 खिलाड़ी खोने के बाद रन संख्या केवल 16 पर। थोड़ी नाजुक अवस्था में किंजल जोध राइडर्स, लेकिन अभी भी 8 गेंदें हैं। कहीं ना कहीं टिक्कर तो खेलना है, प्रयास कर रहा था प्रतीक। अच्छी गेंद ही इतनी अच्छी हो रही है। हितेश हो, चाहे फिर अजय हो या फिर जितेंद्र हो, सभी ने गेंदबाजी बेहतरीन की है। हितेश 5वीं गेंद लेकर राउंड विकेट, पहली बार वरुण के लिए। ओ छेड़खानी छेड़खानी, फिर एक बार छेड़खानी। खड़े खड़े खेलने का प्रयास, जो कि पैरों की जो मूवमेंट होनी चाहिए थी उतनी नहीं हो सकी। डॉट बॉल, खाली गेंद। 7 गेंदें अभी भी शेष है, प्लेसमेंट की आवश्यकता है। 16 रन, केवल 16 रन पर अटका हुआ ये टीम का टोटल। हितेश तैयार, पटकी गेंद, कड़ा प्रहार करने का प्रयास, लेकिन उछाल के कारण पूरी तरह से चकमा खा बैठे। डॉट बॉल, खाली गेंद, अतिरिक्त वहां पर कोई रन नहीं मिला। चौथे ओवर की समाप्ति। चौथे ओवर की समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर 7 विकेट खोने के बाद किंजल जोध राइडर्स है केवल मात्र 16 पर। आयोजक, मुख्य आयोजक श्रीमान महेश विठल पाटिल जी का आगमन हो चुका है। मैं तहे दिल से उनका स्वागत करता हूं। क्या शानदार इस कोपरखेड़ा प्रीमियर लीग का आयोजन यहां पर किया गया है। 13, 14 और 15 यानी कल, आज और कल की ये बेहतरीन क्रिकेट का महासंग्राम, क्रिकेट का रण संग्राम।
तो वक्त हो चुका है भाषा परिवर्तन का, तो केवल अब एक ओवर शेष है और वक्त हो चुका है मराठी में। मेरे सहयोगी समालोचक रवि पाटिल जी से निवेदन करना चाहूंगा, आइए अगले ओवर का विश्लेषण करने के लिए, घटित घटनाओं का विस्तृत वर्णन करने के लिए मराठी में रवि पाटिल जी। आभार रविराज तुझे। एकंदरीत काय तर 4 षटकांची समाप्ती होती, 16 धावांवर धावसंख्या उभी राहिली आहे, कशी तरी उभी राहिली आहे, टेकून टेकून का होईना उभी राहिली आहे, पण येणाऱ्या 6 चेंडूंवर काहीतरी चक्रमक आक्रमक वेगळे चतुराईचे कसे तरी जादुई फटके खेळून धावसंख्येला आकार द्यावा लागेल, कारण कालचा लोएस्ट स्कोअर 60चा होता, 60 होणं आवश्यक होतं, 30 चेंडू 60 होऊ शकतात या खेळपट्टीवर मैदानावर, पण आज मात्र 16वर फक्त 7 बाद 16, नाजूक अवस्था आहे। पहिला चेंडू ओ दिल्याशी दिशा दिली आहे, गे चेंडू मध्ये गती आहे, चेंडू चल 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 गेला 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 एकदाचा सीमा रेषा पलीकडे येतोय प्रसाद राजाध्यक्ष सरांचा चौकाराचा इशारा, 4 धावा। हो हो चला शेवटचा षटक आहे, महत्वाचं षटक आहे, चौकार आलाय, सुरेंद्र ऐकतोय, ओ पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, सुरेंद्रने लगेच दिशा ओळखली, दशा ओळखली, चेंडूला थोडासा वाईडिश ऑप्शनच्या बाहेर सोडला, त्यानं उंची घेतली, थोडासा वळला, यशस्वीच्या हाती गेला, धावसंख्या स्थिरावली त्याच ठिकाणी त्याच जागेवर, चौकारानंतर धावसंख्या 20 वर पोहोचली आहे। सुरेंद्र तिसरा चेंडू सरळ हातात चेंडू, ओ हो फाईन लेगच्या दिशेने, आता मात्र क्षेत्ररक्षक ठेवलाय तिथं, तो मात्र गफलत करून गेला आणि चेंडू गेला सीमा रेषा पार, येतोय सुंदर चौकार, एक अत्यंत गरजेचा चौकार 24 वर। चॅलेंजर्स तुषांत नाणेफेक साठी आहे, ध्रुव आला का, चल लवकर तुमचा फॉर्म भर, तुझा आयबी फॉर्म भर लवकर। चला 3 चेंडू शिल्लक आहे, चांगला धाव त्या आता येईल का बघायचे, 3 चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या 24 वर पोहोचले, वा आकार येत चालय, गणेश हळूहळू का होईना प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, अचूक टप्पा हेरून तो मारण्याचा प्रयत्न करतोय, ही जमेची बाजू आणि होणं गरजेचं आवश्यक आहे, कारण करो या मोरोची स्थिती आहे, दोघांनाही जिंकणं अत्यावश्यक आहे, त्यामुळे हा निघतोय चौथा चेंडू, कडा लागली चेंडू मध्ये कधी गेला 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 पलीकडे, तिकडे झाला चौकार, 4 धावा, या चौकारची गरज आहे, धावसंख्या 28 वर मॅडी। सर पोहोचले, हा पंच केलाय पण स्वतः गोलंदाज तिथे आडवा होतोय, थांबवतोय चेंडूला आणि सांगतोय की थांब, स्तब्ध हो, याच्या पुढे तुला धाव मिळणार नाहीये, चेंडू जातोय वाया। एकंदरीत 29 चेंडू संपलेला आहे, 30वा चेंडू जाईल, शेवटचा चेंडू आक्रमकतेचा चेंडू असेल का बघायचा आहे, सुरेंद्र देईल का बघायचा आहे, गणेश मारील का बघायचा आहे, हा चेंडू ओ फुल टॉस होता, दिशा दिली, एकदा मात्र नक्कीच मिळेल, लो फुल टॉस होता, एकच मिळेल का, दोनचा प्रयत्न नाही, कठीण आहे, हरकत नाही। एकंदरीत काय तर धावसंख्या 29 वर, बरोबर 30 टार्गेट, 30 धावांचा वन आहे, 30 चेंडू आणि 30 धावा, अगदी बॉल टू रन्स या खेळात या मैदानात, पण जसा
दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्याच्या आधी आपण नाणेफेकीसाठी जाणार हॅलो. आहोत. माझे सहसमालोचक विघ्नेश मडवी यांना निमंत्रण देतो की आपण नाणेफेकीचा कौल मोरिया वॉरियर्स आणि ध्रुव चॅलेंजर्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना द्यावा. चला आपण टॉससाठी जाणार आहोत. अश्विन पाटील 7879 द्विशा टीमचे संघ मालक, त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जॉईन होतील. चला अश्विन पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सुस्वागतम सुस्वागतम. कोपरखेणे प्रीमियर लीग 2026 हा भव्य दिव्य सोहळा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ध्रुव चॅलेंजर्स वर्सेस मोरिया वॉरियर्स हा संघ पाहायला मिळेल आणि द्विशा 7879 टीमचे ओनर अश्विन पाटील यांचे शुभ हस्ते केला जाईल. टॉस कॉल करतील ध्रुव चॅलेंजर्स टीमचे कॅप्टन. टेल्स कॉल. कॉइन भरपूर स्पिन झालाय, अगदी बाउंड्री लगत थांबलाय आणि हेड. मोरिया वॉरियर्स टीम, तुम्ही टॉस जिंकलाय, 2 सामने तुम्ही जिंकलात, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू मी. कसा झाला 2 मॅचचा परफॉर्मन्स? बॉलिंग युनिट, फिल्डिंग युनिट आणि बॅटिंग युनिट खूप चांगलं झालं आणि दोन्ही मॅचमध्ये अव्वल दर्जाचा खेळ तुमच्या टीमने केलात. ॲज अ कॅप्टन म्हणून खुश आहात? भरपूर खुश आहे. फक्त आता ही मॅच पण जिंकायचे प्रयत्न करू मी. काय वाटतंय कशा पद्धतीने टीमची जडणघडण सुरू आहे? आज ही प्रीमियर लीग खेळत असताना जो आयकॉन म्हणून एक जबाबदारी सोपवली महेश पाटील यांनी तुमच्यावर, काय सांगाल? कसं वाटलं हा संपूर्ण माहोल खेळताना, हे संपूर्ण स्पर्धा खेळताना? दादांनी 3 वर्ष आयकॉन म्हणून ठेवलेला, यावर्षी पण मला ठेवला आहे. मला खूप अभिमान वाटतोय. 3 वर्ष खूप स्ट्रगल करत होतो, यावर्षी जरा मेहनत करतोय खूप. ध्रुव चॅलेंजर्स तुम्हाला पहिला सामना खेळायचा आहे. पहिला सामना जो संघ कालच्या दिवसामध्ये अव्वल दर्जाचा खेळ केला आहे त्याच्या अगेन्स्ट खेळायचा आहे आणि टॉस तुम्ही गमावला, बॅटिंग करायचे, काय डोक्यामध्ये चाललाय? जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न करू. ध्रुव चॅलेंजर्स टीम कशा पद्धतीने झाली आहे? कारण की पहिला सामना तुम्ही खेळताय, ऑक्शनच्या दरम्यान तुम्ही देखील होतात, खेळाडू निवडले गेलेत आणि टीमचं बॉन्डिंग आणि टीमचं कॉम्बिनेशन कसं झालं आहे? खूप छान टीम झाली आहे, यंग टीम आहे आणि बॅलन्स टीम आहे, जी चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. काय म्हणाल मोरिया वॉरियर्स टीम जो अनबिटन राहिलाय, कारण की 2 लगातार सामने जिंकले, त्याला अगदी कडवा आव्हान दिलं जाईल आणि त्या संघाला पराभूत करण्याची क्षमता तुमच्याकडे आहे? हो, आम्ही नक्कीच प्रयत्न करू. चांगली टीम आहे, फॉर्ममध्ये टीम आहे, चांगला आम्ही फाईट देऊ त्यांना. शेवटचा प्रश्न आहे, KKPL ही मानाची आहे, सन्मानाची आहे आणि प्रत्येक खेळाडू, आपण दरवर्षी हंगामामध्ये अनेक स्पर्धा खेळतो, अनेक टुर्नामेंट खेळतो, पण आज ही प्रीमियर लीग आपल्यासाठी स्पेशल असते. ॲज अ आयकॉन खेळाडू, ॲज अ प्लेअर, तुम्ही काय सांगाल? कोपरखेणे प्रीमियर लीग तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे? खूप चांगलं आयोजन आहे महेश दादांचं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सिरीजला बाईक ठेवली आहे आणि माझे जे टीम ओनर आहेत राजेश वेटा, त्यांचा मी धन्यवाद करतो. मला आयकॉन म्हणून घेतला. फर्स्ट इयर आहे माझा आयकॉन म्हणून. खूप चांगली फिलिंग आहे. विश ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला खरं देऊया शुभेच्छा. थँक्यू. येस, न्यूज टू ऑन द सेंटर. नुकताच टॉस झाला आणि टॉस मोरिया वॉरियर्स टीम कॅप्टन निखिल पाटीलने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अनबिटन राहिलाय मोरिया वॉरियर्स टीम, कारण की त्यांनी 2 लगातार सामने कालच्या दिवसामध्ये जिंकलेत आणि टेबल टॉप करण्याचा मानस इथे असेल, कारण की हा सामना जिंकला तर नक्कीच अगदी टेबल टॉप केला जाईल. स्पर्धा आहे दमदार, स्पर्धा आहे अगदी चुरशीची आणि स्पर्धा आहे अगदी भव्य दिव्य, कारण की ही स्पर्धेमध्ये आज जर पाहिलं तर 2-2 बाईक आपल्याला पाहायला मिळते. कोण होईल या बाईकचा पाईक, याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. कोपरखेडे गावाच्या मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आणि महेश पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेले कोपरखेडे गावातील तळागाळाच्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच सुरू आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया या मॅचचं विवरण. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. तर धन्यवाद विघ्नेश. एकंदरीत काय तर 30 धावांचं माफक आव्हान आहे. माफक यासाठी की 30 चेंडू 30 धावा होताना अगदी सहज सोप्या होऊ शकतात, वाटू शकतात, पण विचार केला जर उलटा आपण विचार केला तर नक्कीच कदाचित अचूक टप्पा भेदक मारा जर झाला किंजल रोहित रायडर्सचा आणि कदाचित यशार्थ सुपर किंगला ते कठीण गेलं तर कदाचित जरतरच्या गोष्टी होऊ शकतात. काय घडेल काय बिघडेल हे आत्ताच सांगता येणार नाही, पण ते सांगण्यासाठी म्हणजे सहसमालोचक सुंदर व्यक्तिमत्व विघ्नेश मडवी यांना स्वतः मी विनंती करतो की आपण या आणि पुढच्या या इनिंगचा हातभार अर्थात समालोचनाची एक मुख्य जबाबदारी स्वीकारा. थँक्यू व्हेरी मच. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. या स्पर्धेचा दुसरा दिवस
आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज 14 फेब्रुवारी आहे. आज प्रेमाचा दिवस आहे. व्हॅलेंटाईन डे देखील साजरा केला जातोय आणि याच अनुषंगाने आज जर पाहिलं तर या स्पर्धेचा दुसरा दिवस देखील पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये वादळ आले. विक्की पाटील यांच्या वतीने जर रोहितने 3 षटकार लागवले तर 2000चा कॅश प्राइज दिलं जाईल. 30 धावांचं टार्गेट आहे. सामना आपण पाहिला तर यशार्थ सुपर किंग वर्सेस किंजल ज्योत रायडर्स. दोन्ही टीमची अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही टीमचा अगदी संघर्षाची लढाई आहे. 30 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रोहित आणि हितेश. पहिला बॉल या इनिंगचा. पहिलाच बॉल अपस्टम्पच्या बाहेर पडल्यानंतर स्किड झालाय. बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. पहिला डाव जर पाहिला ना, पहिल्या डावामध्ये प्रत्येक बॅटर मोठमोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना बाद झाले आणि त्यामुळेच टीम बॅकफूटला गेली आणि अशा तऱ्हेने 29 वर थांबवण्यात आलं. पहिला बॉल डॉट येत असताना या मॅचमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर ओमकार पाटील आलाय. अनुभव आहे. ओमकार पाटील सारखा एक अनुभवी खेळाडू देखील या मॅचमध्ये अपयशी ठरला होता. डू और डायच्या सिच्युएशनमध्ये दोन्ही टीमला सामना खेळायचा आहे. अगोटपाचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न करत असताना पहिला धक्का लागतोय. रोहितला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय टीम किंजल ज्योत रायडर संघाला. फलंदाज बाद. सुपर किंग टीमला लागतोय पहिला धक्का. फलंदाज रोहित मागच्या मॅच प्रमाणे या मॅच मध्ये देखील अपयशी ठरला होता. रोहित कडून भरपूर अपेक्षा होती. रोहित मात्रे अनुभवी खेळाडू आहे पण या मॅच मध्ये खेळत असताना कुठेतरी घाई केली. म्हणूनच म्हटलं जातं अति घाई संकटात नाही. बसच्या मागे लिहिलं असतं. त्यामुळेच ही घाई करण्याची गरज होती का? पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जरी तुम्ही सिंगल डबलचा खेळ खेळला तरी देखील 30 बॉलमध्ये तुम्हाला 30च करायचे आहेत. कधी कधी लो स्कोर देखील हाय व्होल्टेज होताना मी अनेक वेळा पाहिलंय. क्रिकेट हा निश्चितपणे अगदी भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये कधी काही होईल. कालच आपण विश्वचषक ICC ट्रॉफी आपण पाहू शकाल. काल झिम्बाब्वे टीमने ऑस्ट्रेलिया टीमला पराभूत केलं आणि हे तिसऱ्यांदा घडलं वर्ल्ड कपमध्ये. 1983 साली पहिल्यांदा झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलिया हरवलं. त्यावेळेस देखील भारताने विश्वचषक जिंकला. 2007 मध्ये देखील झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवलं. तेव्हा देखील महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने विश्वचषक जिंकला. आता 2026 मध्ये देखील ऑस्ट्रेलियाला झिम्बाब्वेने हरवले. पुन्हा एकदा भारतीय टीम विश्वचषक जिंकेल का असा सवाल केला जातो. हे योगायोग असतात. क्रिकेटमध्ये या गोष्टी आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. पण इथे क्रिकेट चालू आहे तो संघर्षाची लढाई. दोन्ही टीमच्या अस्तित्वाची लढाई आहे. एकीकडे किंजल ज्योत रायडर्स यांनी पहिला सामना गमावला होता आणि दुसऱ्या बाजूला यशार्थ सुपर किंग ज्या टीमने देखील पहिला सामना गमावला. म्हणजे आता तुम्हाला गमावण्यासाठी काहीच नाही आहे. त्यामुळेच हा सामना जिंकावा लागेल. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपला आणि 3 बॉल बिनगडी 1 गडी बाद 0. बॅटची एज कॉट बिहाइंड. आणखीन एक विकेट. टिट फॉर टॅट. कोण म्हणताय सामना संपलाय. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही ना तोपर्यंत हार मानायची नाही. हे आहे क्रिकेट. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 0 अशी सुरुवात. टीम यशार्थ सुपर किंग अडचणीमध्ये आहे. तोपर्यंत असं म्हटलं जातं की दुःखावर फुंकर मारण्याचं काम संगीत करतं. ऐकूया एक मधुर. लागतंय. संघर्ष करावा लागतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. हे आहे क्रिकेट. आज खेळपट्टी काही जंतर मंतर झाली आहे. 2 गडी बाद 0 अशी सुरुवात आहे. ओमकार पाटील रंगात आहे. बॅटिंग मध्ये आपलं योगदान दिलं नाही पण या 4 बॉल मध्ये त्याने दाखवली आपली धमक आपली चमक. मॅच अजून संपली नाही. मॅच इज ऑन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना नयन आलाय. 2 गडी बाद 0. 4 बॉलचा खेळ संपलाय. मेडन ओव्हर होईल का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. ओमकार पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक पहिलं.
इथे ऑन साईडचा फटका, इथे धावचीतची संधी आहे. काय घडलंय? डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित परतावं लागलं असतं नयनला. 5 बॉल डॉट. काय क्रिकेट, काय सामना. एखादा टेस्ट मॅचचा क्रिकेट चालू आहे का या कोपरखड्याच्या भूमीवर? शॉर्ट फॉर्मॅटचा क्रिकेटमध्ये 5-5 बॉल ज्यावेळेस डॉट होतो ना, त्यावेळेस अगदी चुरस आणि मजा येते. हे आहे क्रिकेट आणि हा आहे कोपरखणे गावाचा टॅलेंट. हा टॅलेंट बाहेर करण्याचं काम महेश विठ्ठल पाटील यांनी केलं. क्रिकेटसाठी काही पण, काल पण आणि आज पण, आणि हीच ओळख आहे महेश पाटील यांची. 5 बॉल डॉट. शेवटचा बॉल. ओमकार पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. डिफेन्सिव्ह क्रिकेट. शेवटच्या बॉलवर सिंगल. अक्कलमंदीचं क्रिकेट म्हणावं लागेल. सिंगल मिळते. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे ओमकार पाटील साठी. या षटकामध्ये फक्त 1 धाव देऊन 2 गडी बाद केलेत. किफायती गोलंदाजी म्हणावं लागेल ओमकार पाटीलची. आता समीकरण बदललंय, आता मॅच बदलली, आता इक्वेशन येऊन ठेपलंय. ते म्हणजेच 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 29 धावा करायच्या आहेत. 24 बॉल 29 धावा. ज्या धावा सहज होतील, ज्या धावा इझी होतील असं वाटलं होतं, पण वाटून चालत नाही. त्यासाठी प्रत्यक्षात तुम्हाला करावं लागतं. त्यामुळेच हा क्रिकेट हा खेळ आहे. आज 14 फेब्रुवारी आहे. काळा दिवस देखील मानला जातो, प्रेमाचा दिवस देखील मानला जातो, कारण की आज पुलवामा अटॅक झाला होता. भारतीय जवानावर अगदी भ्याड हल्ला केला होता. आणि आज 14 फेब्रुवारी हा दिवस देखील काळा दिवस मानला जातो, पण अनेकांसाठी व्हॅलेंटाईन डे देखील साजरा केला जातोय. म्हणूनच महेश पाटील देखील थोडासा उशिरा आले आज या स्पर्धेसाठी. आज या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर प्रिश पॅन्थर म्हणजेच आराध्या अगसकर यांचे सासरे बुवा टॉनी मडवी ही स्पर्धा घणसोलीवरून पाहतात. त्याने देखील प्रिश पॅन्थर टीमला आणि कोपरखणे प्रीमियर लीगला महेश पाटील तुमच्या या आयोजनाला शुभेच्छा दिल्यात. थँक्यू व्हेरी मच टॉनी मडवी, रमेश मडवी, आपलं देखील मनपूर्वक आभार आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या ओव्हरमध्ये किफायती गोलंदाजी राहिली ओमकार पाटीलची. आता 29 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय अजय म्हात्रे. एकदा कव्हर रिजन मध्ये धावचीची पुन्हा एकदा संधी आहे. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट झाला असता तर एक क्लोज कॉल पाहायला मिळाला असता. अजय म्हात्रे ज्याने या संपूर्ण हंगामामध्ये अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आणि इनफॉर्म गोलंदाज म्हणून कोपरखेडे अंतर्गत स्पर्धेमध्ये या गोलंदाजाला मानलं जातं. हे षटक जर चांगलं पडलं, हे षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर प्रेशर येईल टीम यशार्थ सुपर किंग या टीमवर. पण बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये हितेश म्हात्रे टॅलेंटेड आहे. कोपरखेड गावाचा युवा टॅलेंट. इथे सिंगल सेन्सिबल क्रिकेट म्हणूनच म्हटलं जातं की क्रिकेटरमध्ये सेन्स आणि मोबाईल आपण कॅमेऱ्यामध्ये लेन्स असणं गरजेचं आहे. आणि हे सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातं बॅटरच्या माध्यमातून. सिंगल डबलचा खेळ पावरप्लेचा षटक आहे. ज्या चुका केल्या होत्या किंजल जोध रायडर्स टीमने पावरप्लेमध्ये विकेट गमावले होते, त्या चुका आता टाळाव्या लागतील. 2 विकेट पडल्यानंतर हे दबाव आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल डबलचा खेळ सुरू आहे. संयमाचं क्रिकेट, त्यानंतर आक्रमण करावं याच इराद्याने. राकेश म्हात्रे यांचं आगमन झालंय. अश्विन पाटील देखील पाहायला मिळेल. संदीप पाटील लालू क्रिकेटचे भरपूर चाहते आहेत. आज नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट असेल, यामध्ये संदीप पाटील लालू यांचा देखील सिंहाचा वाटा असतो. त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. मॅचला होते अजय म्हात्रे. स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना शरीराचा वेध घेतोय. हितेश देखील स्ट्रगल करतोय या मॅचमध्ये. जबाबदारी आहे. आयकॉन खेळाडू म्हणून एक जबाबदारीचं ओझं घेऊन मॅचमध्ये एक मॅच्युअर बॅटिंग करावी लागेल. चांगला खेळ सुरू आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना पॉवर प्ले क्रमांक 2 रिक्षक जन आहे. इथे देखील स्लाइस केला, ग्लान्स केला. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना एकेरी दुहेरीचं क्रिकेट चालू आहे. शांत क्रिकेट आहे. थेंबे थेंबे तळेसाचे. धावा जर पाहिलं तर 30च करायचे. त्यामुळेच हा संयमाचं क्रिकेट सुरू आहे. संयम आणि आक्रमण ह्या 2 गोष्टी तुमच्याकडे ठासून भरलेली गरजेचं आहे.
कधी आक्रमण करावं कधी संयम करावं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि अशाच खेळाडूंना एक मॅच्युअर्ड क्रिकेटर म्हणलं जातं आणि तोच क्रिकेट तुम्हाला सध्या खेळावं लागेल. टीमची धावसंख्या जर विचार केला तर जाऊन पोहोचते फक्त 5 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 11 चेंडूचा केस संपलाय. 5 धावा दाखल लागलेत. इथे देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग होऊ शकलं नाही. सिंगल मिळते. षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा खेस संपलाय. हे षटक देखील तितकंच महत्वाचं आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये फक्त धावा आल्या 5 आणि टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. नवीन विनय वेटा यांचं देखील आगमन झालं. एक लेजंड क्रिकेटर आहे. त्यांचा खेळ आम्ही पाहिलाय गोल्डन टीमसाठी ॲज अ बॉलर म्हणून ॲज अ बॅटर म्हणून मोठमोठे षटकार मारण्यासाठी ते जाणले जायचे. गुड लक टीमसाठी माफ करा थोडीशी गफलत होती. गुड लक टीमसाठी अनेक वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलं. गुड लक टीम देखील नवी मुंबईतील एक नामांकित संघ मानला जायचा. गुड लक 11 मॉन्टी 11 हे दोन्ही नावं आहेत ना नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारे नावं आहेत. त्यामध्ये सगळेच खेळाडू असतील. त्या खेळाडूने भरपूर चांगलं योगदान दिलं. यामध्ये सध्याच्या घडीला जर पाहिलं तर चंद्रकांत पाटील हे देखील खेळताना दिसतात. सध्या देखील ते 40+ मध्ये कार्यरत आहेत. रविकांत म्हात्रे असतील, सँडी म्हात्रे असतील, अशोक पाटील असतील, विजय पाटील असतील, हे सगळेच खेळाडू आहेत ना त्याने आपल्या गावाचं क्रिकेट गाजवलंय. आणि मॉन्टी 11 असेल किंवा कोपरखेडे 11 असेल या सगळ्यासाठी सगळ्यांचंच योगदान राहिलं. जाऊया बॅक टू क्रिकेट. ज्या 2 षटकामध्ये 5 गडी बाद 5 अशी स्थिती आपण जर पाहिले तर किंजल जोध रायडर टीमची होती. पण आता स्थिती काही वेगळी नाही आहे. आता स्थिती आहे ती म्हणजेच 6 धावा 2 गडी बाद 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आता 18 मध्ये 24 करायचे आहेत. 18 बॉल 24 धावा. मंचावर चंद्रकांत पाटील यांचं देखील आगमन झालंय. ज्या खेळाडूंचा उल्लेख आपण केला होता की कोपरखेडे गावाला गोल्डन दिवस ज्याने दाखवले होते ते सगळेच लेजंड खेळाडू आज देखील मंचावर आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये करायचे 24 धावा. पुन्हा एकदा ओमकार पाटील गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना महत्वाचा खेळाडू आहे ओमकार पाटील. यावेळेस कट केलाय. गॅपमध्ये आहे. चेंडू होईल फरार. आउटफील्ड फास्ट. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. फलंदाज नयनच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग पहिला चौकार. ज्या चौकारासाठी किंजल जोध रायडर्सने देखील 2 ओव्हर नंतर चौकार आला होता त्याच पद्धतीचं आता चौकारासाठी 3ऱ्या ओव्हरची वाट बघावी लागली यशार्थ सुपर किंगला. 3 ओव्हर नंतर किंजल जोध रायडर्सचा चौकार आला होता पण 3ऱ्या ओव्हरमध्ये इथे चौकार आलाय. ओंकार पाटीलच्या अगेन चौकार आलाय. नयनच्या बॅटमधून चौकार आलाय. पुन्हा एकदा त्याच धाटणीचा स्ट्रोक. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. फिल्डिंगचा स्टँडर्ड हाय लेवलचा करावा लागेल ज्यावेळेस तुम्हाला लो स्कोअर मॅच डिफेंड करायची असते आणि हेच करावं लागेल. डू ऑर डायची सिच्युएशन आहे. जर हा सामना जिंकला तर तुम्ही पुढच्या फेरीत जाल. जर हा सामना पराभूत झाला तर 365 दिवस पुन्हा एकदा KKPL ची तुम्हाला वाट बघावी लागेल. ही वाट बघायची वेळ नाही आता वाट लावायची वेळ आहे. त्यामुळेच आता वाट लावावी लागेल. एक संघ नक्कीच जिंकेल. एक संघ मात्र या स्पर्धेतून टाटा बाय बाय करेल. तो कोण असेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. टपाचा बॉल पुलचा फटका. टायमिंग होऊ शकला नाही. डीपमधून क्षेत्ररक्षक वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. 12 धावा धावफल करावं लागलीत. 12 धावा. षटक क्रमांक 30 धावांचं टार्गेट आहे. अजूनही 18 धावा करायचे. उर्वरित अजून जर पाहिलं तर 15 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. 15-18 इक्वेशन. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. ऑफ ड्राय केला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल. वेगाने क्षेत्ररक्षक फेकेल तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या पुढे जात असताना एक धाव. आणि ज्या पद्धतीने नयन आणि हितेशची बॅटिंग आपण पाहिली ना ज्या चुका केल्या होत्या ना त्या चुकांवर कुठेतरी शिकला. आणि किंजल जोध रायडर्स टीमने चुका केलेल्या ना तिथे मात्र चुका सुधारत असताना या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग.
खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येईल. अजय म्हात्रे एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, नॉन स्ट्राईक एंडवर थ्रो केलाय, पण एवढ्या लांब थ्रो करणं इतकं सोपं नसतं. 2 धावा. सेन्सिबल क्रिकेट. अगदी हितेश आणि नयनचं कौतुक करावं लागेल की संयमाचं क्रिकेट. अमोल अगासकर यांचं देखील आगमन झालंय. त्यांच्या माध्यमातून देखील अर्धशतक झळकावणाऱ्या खेळाडूला देखील पारितोषिक लगवण्यात आलं होतं कालच्या दिवसामध्ये. 1111 हे पारितोषिक. विजय पाटील आणि निखिल पाटील यांनी दोन्ही खेळाडूने अर्धशतक झळकवलं. प्ले अँड मिस. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 15 याकडे. बरं आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. DYSSC चे मॅनेजर संतोष पाटील यांचं आगमन झालं. त्यांना देखील विनंती करतोय की आपण मंचावर या. त्यांना विनंती केली जाते, संतोष पाटील प्लीज आपण मंचावर या, आपलं सहर्ष स्वागत आहे. नेट सेवा त्यांनी पुरवली या स्पर्धेसाठी, त्याबद्दल कोपरखणे प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीच्या वतीने देखील आपलं मनपूर्वक आभार आहे. संतोष पाटील प्लीज सन्मानाने आपण मंचावर या. 12 बॉल 15 धावांची आवश्यकता. टीम मीटिंग केली जाते. किंजल जोध रायडर्स आता गेम प्लॅन करेल. चला आमचे घणसोलीचे अजून एक प्रेक्षक म्हणजेच गणेश म्हात्रेने देखील निखिल यांना देखील शुभेच्छा दिल्यात. मोरिया वॉरियर्स टीमचे आयकॉन खेळाडू आहे. चला 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला सुरू आहे. नयन आणि हितेशच्या माध्यमातून दोन्ही यंगस्टर खेळाडू आहे. आणि षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना सुनील म्हात्रेकडे अनुभव आहे. सुनील म्हात्रेने भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये आपलं योगदान दिलं आहे. कॅप्टन म्हणून जबाबदारी आहे सुनील म्हात्रेवर. हे षटक फार महत्वाचं असणार आहे. पहिलाच बॉल स्लॉक केलाय. फटका चांगला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. नयनच्या बॅटमधून येतोय एक नयनमय चौकार. स्ट्रोक लाजबाब. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत असताना स्लॉक स्वीप केलाय. कन्व्हेन्शनल स्वीप पाहायला मिळतोय. ही आहे ओळख नयनची. आणि नयनने क्लास दाखवलाय, दर्जा दाखवलाय. हितेशने त्याला जरूर साथ दिली आहे, पण नयनने खूप चांगला खेळ केला. 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. मॅचचा निकाल बदललाय. 11 मध्ये 11 करायचे आहेत. इथे देखील आक्रमण केला जातोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला असताना मात्र थ्रो चांगला आहे. खूप चांगली फेकी पाहायला मिळते. अजय म्हात्रे डीप मध्ये पाहायला मिळतोय. आता 10 मध्ये 10 करायचे. मॅच ऑन आहे. सुनील म्हात्रे आयकॉन खेळाडू आहे, कॅप्टन आहे. कॅप्टनला कमबॅक करावा लागेल. हितेश आणि नयनची चांगली जोडी जमली या मॅच मध्ये. हा सामना अगदी दोन्ही खेळाडूने पकडून ठेवलाय. स्लॉक फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच पकडली जाते. हितेश होईल पतन. संयम गमावला आणि फलंदाज देखील परतलाय. आणखीन एक विकेटचं पतन. तिसरा धक्का लागतोय टीम यशार्थ सुपर किंगला. हितेश परतलाय. विकेटची प्राप्ती होत असताना कोपरखेडणे क्रिकेट यासाठी ओळखला जातोय की प्रत्येक सामना हा चुरशीचा पाहायला मिळतोय.
9 बॉल 10 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय सुरेंद्र सूर्य आगासकर. सूर्य आगासकरला आता सूर्य बघून बॅटिंग करावी लागेल आणि आपल्या टीमसाठी सूर गवसावा लागेल. डिफेन्सिव्ह क्रिकेट, अक्कलमंदीचं क्रिकेट खेळलं जात आहे. सिंगल 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 भरपूर गोष्टी सांगते. ज्या सिंगल पासून वंचित ठेवलं होतं आणि ते सिंगलचं महत्त्व कळलं नव्हतं किंजल जोध रायडर्स संघाला, त्या सिंगलचं महत्त्व आता यशार्थ सुपर किंगला कळलंय. म्हणूनच म्हटलं जातं की ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन मध्ये एक लोकलचा फार महत्त्वाचा भाग आहे, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये सिंगल डबलचा देखील तितकाच महत्त्वाचा भाग आहे. सबमरीन चेंडू पाहायला राहिला आहे. बॉल पडल्यानंतर खाली राहिला. ही खेळपट्टीने आज वेगळा रंग दाखवतोय. ही खेळपट्टी अशीच आहे, जशी खेळपट्टी तापेल तसे धावा येतील, पण सुरुवातीच्या मॅचमध्ये तुम्हाला स्ट्रगल करावा लागतोय आणि स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही रवी सर. त्यामुळे संघर्ष ही तुमच्या आयुष्यातला भाग आहे. चंद्रकांत पाटील यांचं देखील आगमन झालंय. 7 बॉल 9 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. सुनील पाटीलने कमबॅक केले. पहिल्या बॉलवर जरूर चौकार आला होता, पण त्यानंतर केलेली वापसी ही देखील महत्वाची आहे. अतिशय महत्वाचा सामना, दोन्ही टीमच्या अस्तित्वाची लढाई आहे या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. खोलवा टपाचा चेंडू स्ट्रेट बॅटने खेळला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याची कुठलीही घाई केली जात नाहीये. षटक क्रमांक संपले गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोचली 22 आकड्यावर. आता समीकरण आहे 6 बॉल 8 धावांची आवश्यकता. आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आहे. प्रेमाचा दिवस आहे. प्रेम कर त्या बॅटवर ज्याने तुम्ही चौकार षटकार मारले. प्रेम कर त्या बॉलवर ज्याने तुम्ही अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. प्रेम कर त्या 22 यार्डच्या खेळपट्टीवर ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं अस्तित्व दाखवलं. प्रेम कर क्रिकेटशी जुडलेल्या प्रत्येक घटकावर ज्याने तुम्हाला आज समाजामध्ये एक वेगळं स्थान, वेगळं नाव दिलं. कारण की प्रेमाने जे मिळतं ते कायमचे टिकतं. आणि आज प्रेमाचा दिवस आणि प्रेमाचा संदेश वाटत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये कोपरखिंड प्रीमियर लीगचा घमासान पाहतोय. मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा, ज्यासाठी आज 365 दिवस आपण सगळेच वाट बघतो, ती स्पर्धा येऊन ठेपली आहे. संतोष पाटील साहेबांचं आगमन झालं की त्यांच्याच माध्यमातून आपण आज या इंटरनेट सेवा आम्हाला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल संतोष पाटील यांचा देखील मनपूर्वक आभार आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. हाय व्होल्टेज सामना, पहिलाच मॅच कडा मुकाबला पाहायला मिळाला. पहिल्या डावामध्ये रवी सरांनी म्हटलं होतं की सिंगल डबलचा खेळ तुम्ही खेळा, धावसंख्या जितकी जास्त होईल तितकी करण्याचा प्रयत्न करा, पण हेच चुका झाल्या किंजल जोध रायडर्स टीमचा. पण त्याने गोलंदाजीमध्ये वापसी केली, कमबॅक केलं. सजासजी हार आम्ही मारणार नाही असं सांगितलं. लो स्कोर मॅचला डिफेंड करण्यासाठी ज्या पद्धतीची गोलंदाजी, ज्या पद्धतीचं फिल्डिंग पाहिजे ते करून दाखवले. आता 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय संदीप 40+ हा खेळाडू आहे. स्वास्थ्य शरीर आयुष्य महान ही टॅगलाईन नवी मुंबई 40+ टीमची आहे. कारण की तुमचं स्वास्थ्य जर शरीर असेल तुमचं आयुष्य नेहमीच महान होईल. म्हणूनच म्हटलं जातं की जो फिट है वो सुपर हिट है. त्यामुळेच आता 40+ हा खेळाडू आहे संदीप पेटा. अनुभव आहे, अनेक वर्ष क्रिकेटमध्ये तपश्चर्या करणारा खेळाडू आहे. आता 6 बॉल 8 धावा डिफेंड करायचे. समोर फलंदाज आपल्याला नयन पाहायला मिळतोय. पहिला बॉल टॉप एज, चेंडू हवीत आहे. संदीप पेटा कॅच ड्रॉप होत असताना काय घडलंय? हे कॅच ड्रॉप झालीये की मॅच ड्रॉप झालीये? हा झेल सुटलाय की आता KKPLचा हा पर्व सुटलाय हे पाहणं इम्पॉर्टंट असणार आहे. पहिल्या बॉलवर संधी आली होती. संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. फिल्डिंगचं स्टँडर्ड तुमचं हाय लेवलचं असणं गरजेचं आहे. पण फॉलो थ्रोमध्ये झेल करणं इतकं सोपं नसतं आणि ते प्रयत्न ते केला संदीप पेटा यांच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या. आता 5 मध्ये 6 करायचे आहेत. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. बघा त्या दिवशी इंग्लंड वर्सेस अफगाणिस्तानच्या 2-2 सुपर ओव्हर झाल्या होत्या. आज एकतरी सुपर ओव्हर व्हावी अशी इच्छा व्यक्त केली जाते. टॉप एज, पुन्हा एकदा संधी आहे. संदीप पेटा त्या खाली आहे. पुन्हा एकदा चूक झाली आहे आणि पुन्हा एकदा 2 धावा मिळतील.
मी तर म्हणतोय संदीप पेटाच्या गोलंदाजीसाठी सिली मिड ऑफ आणि सिली मिड ऑन लावा, कारण की दोन्ही कॅच तिकडे आल्या होत्या. कॅप्टनशिप फार महत्वाची, फिल्डिंग पोझिशन फार महत्वाचे आहे, त्यामुळे अनुभवाचा वापर तुम्हाला करावा लागेल. ओमकार पाटील, सुनील म्हात्रे हे दोन्ही खेळाडू आता चर्चेमध्ये काय करावं यासाठी अगदी प्रयत्न करत असताना 4 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता. 2 संध्या हुकल्यात मी तर म्हणेन. जर सिली मिड ऑन असला असता तर नक्कीच हे दोन्ही कॅच झाले असत्या. 4 बॉल 4 धावांची आवश्यकता. पहिल्या 2 बॉलवर 2 धावा आल्या, म्हणजे 4 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता. चांगला खेळ. उमेश म्हात्रे यांचं देखील आगमन झालं. वेलकम. फुल टॉस बॉल. 2 बॉलवर चुका केल्या फिल्डिंग करत असताना, पण या बॉलवर चूक केली गोलंदाजी करत असताना. संदीप पेटाने फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नयनच्या बॅटमधून येतो मॅच फिनिश करणारा षटकार. 6 धावा आणि अशा तऱ्हेने यशस्वी सुपर किंगने हा सामना जिंकलाय अगदी 3 बॉल ठेवून. वेल प्लेड टीम यशार्थ सुपर किंग अँड हार्ड लक किंजल जोध रायडर्स या स्पर्धेतून आपला प्रवास. अजून एक सामना आहे जो औपचारिकता आहे आणि तो सामना तुम्हाला खेळावाच लागेल, लक्षात घ्या. चला 2 सामने पराभूत होऊन या स्पर्धेत